महाविकास आघाडीला पाठिंबा तुम्ही जाहीर केलाय, तो पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा आहे की त्याच्या बदल्यात काही विधान परिषद, राज्यसभा? फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हां. आणि मग 25व्या सभेत 17 ऑगस्ट 2023 25व्या सभेत आम्ही पहिल्यांदाही म्हणालो की भारतीय जनता पक्ष काही झालं तरी 225च्या वर जाणार नाही. ते शेतकरी आहेत, ते कामगार आहेत, ते मजूर आहेत, त्या स्त्रिया आहेत, विद्यार्थी आहेत, बेरोजगार असलेले युवक आहेत, हे सगळेजण नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या कामाने वैतागलेले आम्हाला दिसले. निकाल आहे जवळ, खरोखर असंच होईल असं तुम्हाला 200च्या आत? मी आज पुन्हा माझं रिव्हिजन करतोय. त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा काही तयारीने या निवडणुकीसाठी कंबर कसून होता असं काही दिसलं नाही. तर मी मोदींना RTI मध्ये त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न मागू शकतो, पण मोदींचा विकनेस काय आहे तर मोदी माझे RTI मध्ये नाही मागू शकत. बेताल वक्तव्यांमुळे मोदींना खूपच मोठा ड्रॉबॅक सहन करावा लागणार आहे भाजपला. तर महाराष्ट्रातली लाट ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्धची आहे. पण आम्हाला काँग्रेसची स्पष्ट लाट विदर्भात दिसली. मुस्लिम समुदायाचं जे प्रचंड मोठं मत शिवसेनेला मिळणार आहे ते खूप क्रांतिकारक आहे असं वाटतं. नमस्कार, मी प्रशांत कदम. 2024ची लोकसभा निवडणूक ही देशासाठी तर महत्त्वाची आहेच, पण ती महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाची आहे. आणि या संपूर्ण निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवरती आलेला आहे. त्याचवेळी या संपूर्ण निवडणुकीमधल्या एका घटनेची दखल, त्या घटनेची नोंद जी आहे ती सगळ्या महाराष्ट्रानं सुद्धा घेतली पाहिजे. इतिहास जेव्हा लिहिला जाईल निवडणुकांचा, त्यावेळी त्या इतिहासामध्ये एका सिव्हिल सोसायटीनं सुरू केलेल्या आणि थेट राजकीय भूमिका घेऊन मांडलेल्या काही मतांचा परिणाम जो आहे तो या निवडणुकीमध्ये कसा होतो हे बघावं लागेल. निर्भय बनो नावाची एक कॅम्पेन या संपूर्ण निवडणुकीच्या आधी जवळपास वर्षभर सुरू होती. आणि ज्या लोकांनी ही कॅम्पेन सुरू केली त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, असं थेट राजकीय मैदानात उतरण्यापाठीमागं त्यांना काय असं निकडीचं वाटलं की वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे, कशा पद्धतीनं हे कॅम्पेन चाललं, काय त्याची वैशिष्ट्य राहिली, त्यांना हे सगळं ठरवताना त्यांनी काय विचार केलेला होता थेट राजकीय भूमिका घेताना, हे आपण सगळं समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत कायदेतज्ञ असीम सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे, सोबतच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी पण आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर निर्भय बनो हे तुम्ही असं थेट लोकांना सांगायला लागला की निर्भय बनो म्हणजे बनण्याची वेळ आलेली आहे, तर हे असं थेट राजकीय भूमिका घ्यावी असं का वाटलं? निर्भय बनोची सुरुवात नेमकी कुठून कशी झाली? निर्भय बनोची सुरुवात आपण जर म्हणलं तर ती अस्वस्थतेतून झाली. सोशल मीडियावर लिहिणारी खूप लोक आहेत, आपल्या बाजूने लिहितात आणि खतखत एक दिसत होती, पण ही खतखत त्याच्या पुढे जात नव्हती. सोशल मीडियाच्या पुढे ती जायला पाहिजे आणि ज्या लोकांनाचं मत काही एक बनलेलं आहे त्या मतामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं. आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण मग काय करू शकतो. असं जेव्हा आम्ही विचार केला, पॉलिटिक्स ऑफ वोट्समध्ये तर आपण जाऊ शकत नाही, कारण ती खूप वेगळी लढाई आहे, तिथे आपण आपला निभाव लागू शकत नाही. परंतु पॉलिटिक्स ऑफ ओपिनियनमध्ये आपण जाऊ शकतो. म्हणजे मत आणि मत, मराठीत दोन्हीला मतच म्हणतात, पण एक मत म्हणजे तुम्ही जे वोट देता ते वोट आणि ओपिनियन यातला हा जो फरक आहे. तर मग आम्ही म्हटलं की ओपिनियन लोकांची बदलण्यासाठी काय करावं लागेल. मग एक असाही पर्याय आला किंवा आपण यूट्यूब आणि व्हिडिओ वगैरे खूप करायला पाहिजे वगैरे, पण त्याच्यातही सर्क्युलेशन एक ठराविक अल्गोरिदमप्रमाणेच चालतं. तुम्ही जाऊन एका माणसाला, बरोबर, गडचिरोलीतल्या काय चंद्रपूरमधल्या राजुऱ्यातला एका माणूस, एक तिथे सायकल दुरुस्त करणारा माणूस, त्याला तुम्ही कसं ॲड्रेस करणार? तो काही त्या अल्गोरिदममध्ये येत नाही आणि तो तुमचं पाहत नाही. म्हणून आम्ही विचार केला की आपण फिरायचं, महाराष्ट्रभर जायचं, सभा घ्यायच्या, लोकांमध्ये जायचं. आणि आम्हाला असं जाणवलं, म्हणजे तेही सांगितलं पाहिजे की लोकांना, जे लोक त्यांना असं वाटतं, आम्ही काही हिरो नाही, कोणी देवदूत नाही, आम्ही कोणी नाही आहे, पण सामान्य माणसातली आपल्यातली जी माणसं बोलतात त्यांना त्यांच्या स्पर्शाची सुद्धा आस असते, हे आमच्या लक्षात आलं. हे लोक हात मिळवायला उत्सुक असतात. लोक हे काही तुम्ही स्टुडिओत बसून नाही करू शकणार. म्हणून आम्ही निर्णय घेतला की लोकांमध्ये जायचं, लोकांना बोलायचं. मुळात ही जी सुरुवात आहे ते मी असं म्हणेन एका वाक्यात की सामान्य माणसाला, ज्याला लोकशाही आणि संविधानाबद्दल प्रेम आहे, त्याला जी अस्वस्थता वाटत होती त्याच्यातून ही सुरुवात झाली. ओके, इंट्रोडक्शनमध्ये मी सांगायला विसरलो की 75 सभा जवळपास पूर्ण केलेल्या आहेत निर्भय बनोच्या, आणि महाराष्ट्रभर या सगळ्या सभा झाल्या. आता प्रचार तर संपलेला आहे. काय जाणवलं या सगळ्या 75 सभांमधून? तुमचे अनुभव नेमके कसे होते? आम्हाला स्पष्टपणे हे जाणवलं की लोक राजकारणाचा विचारच करत नाही असा जो साधारणतः समज आहे तसं नाही आहे. सगळे लोक हे एका फ्लोमध्ये वाहत चाललेले आहेत, वाहवत चाललेले आहेत
आणि त्यांचं मत नक्कीच झालेलं आहे की एका विशिष्टच पक्षाला मत द्यायचं असं सुद्धा नाही आहे. तर एक खूप मोठा जनसमूह आहे जो लोकशाहीबद्दल काळजी करणार आहे. एक खूप मोठा लोकांचा समूह आहे ज्यांना डॉक्टर आंबेडकर आणि संविधान याच्याबद्दलचं प्रेम आणि आपुलकी आहे. आणि ते केवळ दलित समाजातले नाही तर ते क्रॉस सेक्शन सोसायटीमधले आहेत. त्या सगळ्या लोकांना वाटते की लोकशाही महत्त्वाची आहे, कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता महत्त्वाचा नाही. आणि मग त्यातून जो पाठिंबा मिळतो तो एक जेनरिक स्वरूपाचा पाठिंबा आहे की ते लोक ज्यांनी मतं आपले तयार केलेले नाही आहे, जे ओपन माइंडेड आहेत, जे लोकशाहीचा विचार करून त्यानुसार नेता कोण हे ठरवण्यासाठी तयार आहेत आणि पक्ष राजकीय कोणता असेल हे सुद्धा काळानुरूप ठरवण्याची ज्यांची मानसिकता आहे, ते लोक बरेचदा शिकलेले नाही आहेत. ते शेतकरी आहेत, ते कामगार आहेत, ते मजूर आहेत, त्या स्त्रिया आहेत, विद्यार्थी आहेत, बेरोजगार असलेले युवक आहेत. हे सगळेजणं नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या कामाने वैतागलेले आम्हाला दिसले. आम्ही काय केलं की फक्त त्यांचा राग हा चांगल्या शब्दात व्यक्त करता येतो याची जाणीव त्यांना करून दिली. आणि तो जो राग आहे तो सकारात्मक स्वरूपात वापरण्याची एक प्रक्रिया निर्भय बनवणी सुरू केली की आपण इतरांना शिवीगाळ करण्याची गरज नाही, बेताल वक्तव्य करण्याची गरज नाही, तर आपलं मत आपण जेव्हा आता देणार आहे तेव्हा लोकशाहीची ताकद आपण संविधानिक मार्गाने दाखवू शकतो. आणि मग क्रांती म्हणजे काहीतरी उलथापालथच घडून आणायची असं सुद्धा नाही आहे. आम्हाला याची जाणीव आहे की केवळ सत्तांतर घडून आणणं म्हणजे काही खूप मोठी क्रांती नाही आहे, पण एक सुरुवात आहे ज्याच्यामध्ये नागरिक हे निवडणुकीच्या आधी नागरिक म्हणूनच विचार करणारे असतील आणि निवडणुकीच्या वेळेस नेमक्या पद्धतीने ते मत कोणाला द्यायचं, जे विश्वंभरनी सांगितलं की आपण ज्याला ओपिनियन कल्टिवेशन म्हणतो की ही पण एक मशागत आहे एक प्रकारची की मी मत देतो कोणाला तरी त्याची प्रक्रिया माझ्या मनात काय होते आणि ती जर लोकशाहीला पूरक असेल तर मग आपण खरं विकसित होतो आहे. म्हणजे हे रस्ते, इंडस्ट्रीज, चकमकाट, सगळीकडे स्वच्छ भारतच्या नावाखाली भिंती रंगवून ठेवणं हा काही विकास नाही आहे. विकास हा माणसांचा, मनाचा, डोक्याचा विचार करण्याच्या प्रक्रियेचा झाला तर मग तो विकास टिकाऊ स्वरूपाचा असतो. त्या विकासावर आम्ही नेमकेपणाने बोलल्यामुळे लोकांनी प्रचंड प्रतिसाद सगळीकडे दिला आणि सत्तांतर घडून आणण्यामध्ये, मतपरिवर्तन होण्यामध्ये याचा परिणाम होतो आहे असं अनेक सर्वेक्षण करणारे लोक आता आम्हाला सांगत आहेत. म्हणजे जिथे जिथे आम्ही सभा घेतल्या त्यांनी सांगितलं की तुमच्या एका सभेमुळे जवळपास आता 1.5 लाख मतं फिरलेले आहे. लोक चर्चा करायला लागले आणि हे 1.5 लाख लोक आता आणखी काही लोकांना परावर्तित करणार. तर मला असं वाटते की ही लोकांच्या मनात जी एक भावना होती की चुकीचं होताना त्यांना दिसत होतं आणि आपण काहीच करू शकत नाही, हतबलता नाही ती आपण वापरू शकतो याचा विश्वास दिल्यावर मग ते सगळे आता बोलायला लागले. सुरुवात कशी झालेली होती, म्हणजे हे ठरलं कसं की आपण जाऊन आता सभा घ्यायच्या? म्हणजे तुम्ही इतर वेळी पण ॲक्टिव्ह असता, तुम्ही तुमच्या भूमिका मांडत राहतात, त्या एका ठराविक वर्गापर्यंत पोहोचतात. तुम्ही दोघेही म्हणजे माध्यमांना चांगले परिचित आहात, सोशल माध्यमांवरती तुम्ही बोलत असतात, पण असं जाऊन सभा घ्यायच्यात आपण, हे नेमकं कधी ठरलं? तो विचार आल्यानंतर पहिल्यांदा मनात काही शंका, भीती, काही प्रश्न होते का? कशी झाली होती नेमकी सुरुवात? आम्ही आधी असं ठरलं होतं की आपण पब्लिक मिटिंग्स घ्यायच्या असं ठरलं होतं. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि आमची पण एक मिटिंग इथे पुण्यामध्ये झाली होती आणि आम्ही असं ठरलं की लोकांमध्ये जाऊन लोकांना हा विषय बोलायचा. आमचा खरा कार्यक्रम होता तो मिटिंगा घेण्याचा होता. त्याचं सभेत रूपांतर कधी झालं हे आम्हालाही कळलं नाही. म्हणजे खरं म्हणजे आम्ही जाऊन लोकांना भेटायचं, काही लोक समविचारी लोक, काही कामगार संघटना, शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी असं भेटायचं, असं एवढाच अजेंडा होता. पण ते होता होता त्याचं रूपांतर सभेत झालं. पहिली सभा कुठं? मला आठवत आहे की तशी पहिली सार्वजनिक सभा मला वाटते कर्जतला झाली का आपली, मला आता ती मी जरा रेकॉर्ड करून पाहायला पाहिजे. पण कर्जतमध्ये आम्ही गेलो होतो अशा अपेक्षेने की काय 40-50 लोक येतील आणि आपण बोलून परत येऊ. पण तिथे 150-200 लोक जमले. मग त्याचं आपोआप सभेत रूपांतर झालं. तर जिथे जिथे गेलो तिथे हा अनुभव आला की जालन्यात आपण सभा घेतली होती, म्हणजे लोकांची अशी एक मिटिंग पण जालन्यात घेतली होती. जालन्याच्या मिटिंगमध्ये तेच झालं की तो हॉलच कमी पडायला लागला वगैरे. मला वाटतं पहिली जालन्याची होती, कर्जची नव्हती. तर ते झाल्यानंतर मग लक्षात आलं की अरे आपण जे बोलतोय ते आपल्याच लोकांना बोलतो. तुम्हाला ओळखणारे कार्यकर्ते, तुम्हाला माहिती असणं, मग ते येताना कन्व्हिन्स झालेल्यांना कन्व्हिन्स करत आपण बसतो. आणि पण जे बाहेरचे लोक येतात, म्हणजे जे तुम्ही 40 लोक अपेक्षित होते पण 200 आले, तर हे 160 कोण आहेत? हे 160 ते ज्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे आणि आपण त्यांच्याबरोबर न पोचूनही त्यांना ती उत्सुकता आहे. म्हणून मग ते आपोआप सभांमध्ये त्याचं खरं रूपांतर होत गेलं. असं हे पहिल्या सभा मला वाटतं 200-250 अशा सभा पहिल्या व्हायच्या आमच्या. 4-5 सभा पहिल्या झाल्या. माध्यमांनी अर्थातच त्याची काही दखल घेतली नव्हती. पण आमची नागपूरची जी सभा झाली तिथून हे 25वी सभा होती खरं ती. म्हणजे पहिल्या 24 आमच्या तशा लो प्रोफाईल सभा झाल्या असं आपण म्हणू. 25व्या सभेला नागपूरला जेव्हा आम्ही आपल्या तिथल्या संयोजकांनी
पीस नावाची एक संघटना आहे, ते तुमचेच माझी पत्रकारच आहेत ते, आणि त्यांनी सगळ्यांनी जेव्हा ते घेतलं तर लोकांनी आम्हाला फोन केले की वसंतराव देशपांडे सभागृह कॅपॅसिटी माहिती आहे का, 1400ची आहे वगैरे. तर आम्हाला एक क्षण असं वाटलं की आपण फारच मोठा उडी मारली का काय, पण संयोजकांनी सांगितलं की नाही, लोक येतील, तुम्ही लोक येणार. तर ते सभागृह जेव्हा ओसंडून वाहिलं, बाहेर लोक बसले, त्या दिवशी मग या माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाली की हे काय. आम्ही नागपूरला बोलायचं म्हणून काही राखीव दारुगोळा ठेवला होता, तोही आम्ही त्या सभेत वापरला, हे मला सांगितलं पाहिजे. अच्छा. जनरली असं म्हटलं जातं की एक राजकारणापासून दूर राहावं लोकांनी, म्हणजे फार लोक त्याच्यात पडत नाहीत. आता याच्यात अशी पण एक भूमिका मांडली जाते की हे काम विरोधी पक्षांचं त्यांनी करायला पाहिजे, ते काम सामान्य नागरिक म्हणून तुमच्यावरती करण्याची वेळ का आली. आणि जेव्हा तुम्ही निर्भय बनू असं म्हणत थेट सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलताय, तेव्हा तुमच्यावरती शिक्के मग विरोधकांचे लागतात. लोक म्हणतात की तुम्ही मग यांच्याशी संबंधित आहात का म्हणून वगैरे. तर त्याच्याबद्दल काय उत्तर आहे? बघा, राजकीय भूमिका कोणती घेतली तरी कोणाला तरी फायद्याची आणि कोणाला तरी तोट्याची अशी राहू शकते. आम्हाला तो पण निर्णय आम्हाला घ्यावा लागला की आपण ही भूमिका घेतोय ती कोणाला तरी पूरक ठरणार आहे. तेच लोक उद्या त्याच पक्षात राहिले नाही किंवा तोच पक्ष आपण ज्यांच्या विरुद्ध बोलतोय त्यांना जाऊन मिळाला तर काय करायचं. पण ही तत्कालीन परिस्थिती आहे, ती बदलत राहू शकते. पण लोकशाही आणि संविधानाला धरून ती भूमिका आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचा कोणाला फायदा होणार आहे त्यापेक्षा आम्ही लोकशाहीचा फायदा करून देतो आहे का, एवढाच मुद्दा आम्ही नेहमी महत्त्वाचा मानला आणि त्या दृष्टीने आम्ही बोलत राहिलो. काही लोकांना फायदा झाला. तुम्ही जसं विरोधी पक्षांचं म्हणता, विरोधी पक्ष बरेचदा गोंधळलेल्याच अवस्थेत दिसलेला आहे की कोण नेतृत्व करणार आहे, कोण बोलणार आहे, कोणी बोलणार की नाही, अशीच परिस्थिती त्यांची होती. आणि ते सगळेजण आमच्याकडेच कदाचित बघत होते की हे सगळे काय बोलत आहेत आणि यांच्या बोलण्याला कोणत्या प्रतिसाद मिळतो आहे. बरेच जण आमच्या सभांना आले, बसले, मग तसे मुद्दे ते मांडायला लागले की नाही, हे मुद्दे आपण मांडायला पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्षसुद्धा काही तयारीने या निवडणुकीसाठी कंबर कसून होता असं काही दिसलं नाही. नंतर त्यांची तयारी झाली. पण मग लोकशाहीमध्ये नुसता विरोधाला विरोध करण्यासाठी आम्ही काही उभं राहिलेलो नाही आहे. आमचा काही राजकीय पक्ष नाही. आम्ही उभं राहिलो एवढ्यासाठी की लोकशाहीची प्रक्रिया ढासळली जात आहे. नकार देण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. कोणाचं तरी विरोधी मत असेल, ते बरोबर असो चुकीचं असो, त्याचं विश्लेषण होऊ शकते. पण विरोधी मत असेल ते दाबूनच टाकायचं आणि विरोधात कोणी बोलायचंच नाही, ही जी अरेरावी आहे ही लोकशाहीला मान्य नाही, हे सांगणं तर महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणि तुम्ही पाहिलं ज्या वेगवान पद्धतीने घडामोडी घडल्या, विरोधी पक्ष राहिले नाही, विरोधी पक्षातले किंवा सत्ता असलेल्या पक्षात गेले, आपल्याला कळलं नाही. पण आमची भूमिका आम्ही बदलली नाही. म्हणजे एक वेळ अशी आली होती की विश्वंभरण मी चर्चा करतो तर हे सगळंच चित्र बदललं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं की एकमेकांना जाऊन ते मिळाले सगळेजण. मग आता आपण काय भूमिका घ्यायची, कोणाविरुद्ध बोलायचं आहे? म्हणजे तुम्ही सुरुवात केली होती एप्रिल 2023 मध्ये, त्यावेळी अजितदादांची राष्ट्रवादी बहुधा महाविकास आघाडीमध्येच होती. हो, पण आम्ही जरी बोलत नव्हतो कोणाविरुद्ध तरी आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध मात्र बोलत होतो. म्हणजे सिंचन घोटाळ्याबद्दल पण आम्ही तेव्हाही बोललो. आम्हाला काही त्याचं घेणं देणं नव्हतं कधीच. जो भ्रष्टाचार आहे तो लोकांसमोर मांडला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ यंत्रणेच्या वापराबद्दल बोलायचं नाही का, तर बोललं पाहिजे. पण म्हणजे इतक्या सभा झाल्या, मग लोक हे पण प्रश्न विचारतात की याचं फंडिंग कुठून आलं, मग विरोधी पक्ष तुम्हाला मदत करताय का? मला एक मुद्दा फक्त ऍड करायचा. काय झालं माहितीये का की तुम्ही बघा, भारतीय जनता पक्ष नॅरेटिव्ह तयार करतो आणि त्याप्रमाणे विरोधी पक्ष ड्रॅग होतो, हे चित्र होतं. आता हे 24 सभा झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अरे आपण जे काय सोशल मीडिया आणि इकडून तिकडून आणि विरोधी पक्ष जे बोलतोय त्यात ते काही चित्र खरं नाही. असंतोष धुसफूस तो आम्हाला दिसत होता की शेतकऱ्यांमध्ये धुसफूस आहे बाजारभावावरून अमुक तमुक. आणि मग 25व्या सभेत 17 ऑगस्ट 2023 25व्या सभेत आम्ही पहिल्यांदा हे म्हणालो की भारतीय जनता पक्ष काही झालं तरी 225च्या वर जाणार नाही. तो नॅरेटिव्ह विरोधी पक्षांनी नंतर पकडला. तुम्ही शिर्डीला होता, सुरुवात म्हणजे अबकी बार 400 पार झालेली होती आणि हे म्हणण्याचं धाडस कोणी करत नव्हतं की हे नाहीये, हे खोटं आहे, हा फुगा आहे. तुम्हाला आठवत असेल तर शिर्डीमध्ये पण मी हे बोललो होतो. सगळ्या राज्यातली स्थिती पण आपण सांगितली होती की त्या गणिताने हे 225च्या वर कुठेही जात नाहीत. आणि हे आजही आम्ही तेच म्हणतो, ते काल म्हणत होतो. आता त्या जागा अजून कमी झाल्या. पण हा आत्मविश्वास देणं, आत्मविश्वास कोणाला द्यायचा, विरोधी पक्षाला द्यायचा का नाही? विरोधी पक्ष तर शेवटी सिम्बॉल घेऊन उभा आहे. आत्मविश्वास लोकांना द्यावा लागतो. कारण जे लोकांची मानसिकता असते की आम्ही जिंकणारच पक्षाला मत देणार, तर ते करायचं असेल तर तुम्हाला तो नॅरेटिव्ह तोडायला लागतो. तो आम्ही केला. आणि दुसरा आता निकाल आहे जवळ, खरोखर असंच होईल असं तुम्हाला वाटतंय? 200च्या आत. मी आज पुन्हा माझं रिव्हिजन करतोय. तुमची मान आता एकदम तलवारीच्या खाली देताय खरं तर, इतक्या क्रुशियल स्टेजला प्रेडिक्शन करून. खूप वेळा मी बोललोय आणि तुमचं ट्रोलिंग पण होईल. 100% होईल, खूप जास्त ट्रोलिंग होईल. पण मी आजही म्हणतो
माझी बुद्धी मला हे सांगते की आता तर हे 200च्या वर सुद्धा जाणार नाही, तशी बुद्धी मला सांगते माझी. त्याची कारणं वेगवेगळी आणि त्याची आपण चर्चा करत राहू. पण मुद्दा हा होता की पहिला आत्मविश्वास देणं लोकांना की हे हरू शकतात, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे भीती इतकी होती प्रशांत की कोणीच बोलायला तयार नव्हतं. कारण राजकीय लोक बोलले की त्यांना ईडी लागतं, इन्कम टॅक्स लागतं, CBI लागतं. आणि एक ट्रिगरिंग पॉईंट असा आला त्याच्यामध्ये की सुधीर मुनगंटीवारांच्या ऑफिसमध्ये मला इथं फोन आला. झालं असं होतं की पांढरकवड्याचे सुधाकर जाधव म्हणून फार ज्येष्ठ कार्यकर्ते आणीबाणीच्या वेळी लढलेले, त्यांनी एक पोस्ट लिहिली की दिल्लीचंही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, या ओळी गाळल्या कारण यांना दिल्लीची भीती वाटते. मी ती पोस्ट फक्त फॉरवर्ड केली होती, बाकी काहीच केलं नव्हतं. मला सुधीर मुनगंटीवार यांच्या ऑफिसमधून फोन आला की ही पोस्ट तुम्ही चुकीची लिहिली. तर मी म्हणालो आता यापुढे सगळ्या पोस्ट तुम्हाला विचारून लिहितो, मला मंत्रालयातून लिहून पाठवा, असं मी सार्कास्टिक केलं. तर ते म्हणाले की नाही याला राजकीय वास. म्हणलं हो, मी राजकीय कार्यकर्ताच आहे, प्रत्येक जणच राजकीय कार्यकर्ता आहे. माझ्या घरी पाणी कुठून येणार, ही वीज कुठून येणार, सगळं राजकारण ठरवतं ना आपण. राजकीय होतो फक्त आपण इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये नाही, पॉलिटिक्समध्ये आपण सगळं. ते म्हणाले नाही तुम्हाला हे जरा भारी पडेल. म्हणलं पाठवा उद्या ईडी आणि CBI माझ्याकडे, माझ्या घरी पाठवा आणि करू द्या चौकशी. मला तिथे लक्षात आलं की माझी स्ट्रेंथ काय आहे. तर मी मोदींना RTI मध्ये त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न मागू शकतो, पण मोदींचा विकनेस काय आहे तर मोदी माझे RTI मध्ये नाही मागू शकत. मोदी व्यवस्थेकडून घेतील पण एक सनदशीर मार्गाने पुढच्या दाराने त्यांना ते करताना मग मी स्ट्रॉंग आहे की मोदी स्ट्रॉंग आहे, हा मुद्दा. आणि मग नागरिक स्ट्रॉंग असतील तर नागरिक आधी निर्भय बनले तर राजकीय पक्ष निर्भय बनतील. म्हणून आम्ही तो निर्भय बनवचा जो नारा म्हणजे गांधीजींचा आहे तो काय आपल्याला नाही कोणाचा, पण तो निर्भय बनवचाच नारा आम्ही वापरला. राहुल गांधी पण एक डरो मत असं म्हणत होते, तर त्याच्याशी साधर्म्य थोडं झालं. पण महात्मा गांधींनीच म्हटलं डरोमत सुद्धा गांधीजींचा होत होता. आणि डरोमत मध्ये एक थोडासा वेगळा सेन्स आहे आणि निर्भय बनव मध्ये वेगळा सेन्स आहे. आणि म्हणून त्यावेळेला मी वागळे सर आणि असीम आम्ही चर्चा केली आणि त्याप्रमाणे ते पुढे निर्भय बनव. फंडिंगचा विषय की इतक्या सभा झाल्या, मग असं की कोण तुम्हाला फंडिंग करतंय, विरोधी पक्षच तुमच्या पाठीमागं आहेत का, खूप चर्चा झाली, लोकांना प्रश्न पडले. नाही तर 75 सभा झाल्या, त्याला कोणी असं फंडिंग केलं नाही. आणि आम्ही फंडिंग घ्यायचं नाही आम्ही ठरवलंच होतो. आम्ही लोकांना सांगायचो की तुम्ही पैसे जमा करा, प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन जास्तीत जास्त 1,000 रुपये आणि कमीत कमी लिमिटच होतं, अप्पर लिमिट 1,000 पेक्षा जास्त करायचे नाही. आणि तुम्ही स्वतः जमा करा, तुम्हीच याचं आयोजन करा आणि आयोजक म्हणून तुम्हीच सगळेजण राहा. आणि आम्ही थोडा गैरसमज होऊ शकतो, 1,000 पर हेड, एका व्यक्तीकडून 1,000 पेक्षा जास्त घ्यायचं असं आपण ठरवलं. आणि त्याच्यानंतर मोबिलायझेशनसाठी त्यांचे कार्यकर्ते येत असतील, ज्यांना फायदा आहे ते बसत असतील तिथे, त्यांना बसू द्या. आणि त्या खर्चाची तरतूद घेण्यामध्ये उमेदवाराचाही तसा सहभाग घ्यायचा तर तुम्ही घ्या, पण आम्ही त्या फंडिंगमध्ये कोणते की आम्हाला किती पैसे जमा झाले सांगा, आम्हाला ते पैसे द्या, असं आम्ही कधी केलं नाही. त्यांनीच जमा करायचे, त्यांनीच खर्च करायचा, त्यांनीच हिशोब द्यायचा. इतकंच नाही तर जे व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले प्रत्येक शहराचे, जिल्ह्याच्या नावाने, त्या जिल्ह्याच्या नावाने म्हणजे निर्भय बनव रत्नागिरी झालं असेल तर निर्भय बनव अमरावती असेल तर त्यांनी त्या ग्रुपवर ते हिशोब जाहीर केलेले आहेत. एवढी पारदर्शकता त्याच्यात ठेवली आहे लोकांनी. त्यामुळे फंडिंगचा काही प्रश्न आला नाही. आणि लोकांचा शेवटी काय आहे की फंडिंग किती पण असेल तरी यांना ऐकायला लोक मिळत नाही. तुम्ही पाहिलं सगळ्यात मेन तर डोके आहे ऐकणारे माणसं आहेत जिवंत, जे आले पाहिजे तुमच्या भाषणाला. त्या लोकांमध्ये कंटेंट नाही, त्यांना विकत आणावं लागतात आणि फंडिंग त्याच्यासाठी पाहिजे त्यांना. आम्हाला त्याची गरज नाही आहे. म्हणजे चंद्रपूरचं उदाहरण तुम्हाला सांगतो, जेव्हा 10,000 लोक जमवले त्यांनी, तर ते साधे भाजीवाले होते, रिक्षा चालवणारे होते, हातगाडी चालवणारे होते. त्यांनी पत्रकं वाटले घरोघरी. त्यांनी प्रत्येक भाजी विक्रेता आहे त्याच्याकडे भाजी घ्यायला आलेले त्याला भाजीसोबत ते पत्रक दिलं की या कार्यक्रमाला आहे. मग असे लोक जर येत असतील तर त्याच्यासाठी फंडिंगची गरज नसते. आणि म्हणून महात्मा गांधींनी पण अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले ना. पैसा लागतोच, पण लोकांनी जमा केलेल्या पैशातून लोकांनीच कार्यक्रम घेणं, ही लोकशाहीची जी ताकद आहे ती महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही असं काही फंडिंग वगैरे कोणाचं घेतलं नाही. कोणाचा तसा गैरसमज असेल तर ते काढू शकतात. पण अर्थात मोबिलायझेशनमध्ये जसं म्हटलं त्यांनी मग नंतर सहभाग घेणं सुरू केलं. काही लोकांनी तिथल्या आयोजकांना पाठबळ देणं सुरू केलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कधी फंडिंग कोणतं घेतलं नाही. पण या संपूर्ण मला सांगायचं होतं असीमच्या त्यात ॲड करून, चंद्रपूरमध्ये बंडू धोत्रे म्हणून कार्यकर्ता, अतिशय सामान्य कार्यकर्ता, त्या माणसाने इतकं पेटून, किंवा चंद्रकांत झटाले असेल अकोल्याचे, नांदेडला सतीश कुलकर्णी असेल, ही माणसं इतकी पेटलेली होती. फंडिंग म्हणजे साधारण 1.5 लाख रुपये गोळा व्हायचे आमच्या. 1,500 200 रुपये पण 100 रुपये पण रिक्षावाल्याचा सहभाग असा. चंद्रपूरमध्ये 200 रिक्षावाल्यांनी स्वतःच ते करून बॅनर ते त्यांच्या रिक्षेच्या पाठीमागे लावले. पण आमचा प्रचाराची मेथड ठरलेली होती, मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट होती.
कार्यकर्ते जायचे, प्रत्येक गावात जायचे, 30-32 गावांमध्ये लोक गेलेले आहेत या सभांच्या निमित्ताने, जिथे थोडं ॲडव्हान्स आम्ही नियोजन केलं थोडं, की 15-20 दिवस मिळाले तर मग लोकांनी तसंही केलं, तर ते पण झालेलं आहे. आणि फंडिंगमध्ये असंही झालं की 1.5 लाख रुपये गोळा झाले, तर आमची सभा 1,12,000 झाली. उरलेल्या पैशात मग त्यांनी इतर वक्ते आणले, अशोक वानखेडेंचा कार्यक्रम केला, श्याम मानव सरांचा, असे त्यांनी केले कार्यक्रम. तर ते आम्हाला हे एक लक्षात आलं की आपण जर बाहेर पडलो तर पैसा खूप कमी लागतो. लोकांनी हे फार ओव्हर रेटेड करून ठेवलं की सभा म्हणजे भयंकर खर्च, काम होतं. मग काही 10 रुपये खुर्ची हाच तुमचा खर्च असतो, आणि काय हॉलचं 5-6 रुपये भाडं असेल, याच्यापेक्षा तुम्हाला काही लागत नाही पॉलिटिकल कॅम्पेनमध्ये. हे जे सगळ्या रिक्वायरमेंट वाढवून ठेवलं यांनी प्रचंड सगळं, त्या भव्य दिव्यतेची काही गरज नाही. आमचा एकच फलक असायचा मागे, आणि अतिशय साधं सुटसुटीत, माईकची व्यवस्था पण कित्येक ठिकाणी अतिशय स्वस्तातली अशी पण असेल. म्हणजे असं काही नाही, हे होऊ शकतं. एवढं म्हणजे लोकांनी जर ठरवलं तरच होतो. मी पहिल्यापासून म्हणत आलो, हा जगन्नाथाचा. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत तुमच्याशी संवाद साधत होते, काही दखल घेत होते? हो, नक्कीच. संवाद काय, आता मला 2दा असीमला 2दा काँग्रेसच्या शिबिरातच त्यांनी बोलवलं, राष्ट्रवादीच्या शिबिरांनी बोलवलं, शिर्डीमध्ये मी होतो, शिवसेनेच्या बरोबर आम्ही, उद्धव ठाकरेंच्या बरोबर आम्ही सभाच घेतली जळगावमध्ये. काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनरच्या यादीत पण नाव, काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनरच्या यादीत पण नाव होतं, पण आम्हाला तेव्हा हे माहिती नव्हतं की फक्त, आणि आम्ही केले नव्हतं खरं, काँग्रेसने तो प्रस्ताव आणि काँग्रेसनेच नाव आणलं, पण आम्हाला हे माहीत नव्हतं की प्राथमिक सदस्यत्व लागतं. ते आम्ही प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही काही प्राथमिक सदस्य नाही, म्हणून आमचं नाव घेऊन होतं, आणि त्यांनी ते नोंद घेतली त्याची. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बरंच त्याच्यात अभ्यास केला होता, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. आता काय माहिती का की आपण एका रस्त्याला आपण जातो, पण लोकांचा हाही प्रश्न येणार की मग आम्ही मत कोणाला द्यायचं. मत कोणाला द्यायचं तर पर्याय बरेच आहेत, मतं फोडण्यासाठी उभे केलेले पर्याय पण आहेत. मग ते काय बोलायचं, म्हणून आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतली की एक स्वच्छ राजकीय भूमिका, किंवा आम्ही महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देतोय. आणि तेवढं जे कम्युनिकेशन होतं, म्हणजे उद्धव साहेबांचं असेल किंवा पवार साहेबांचं असेल, जयंतराव पाटलांचं असेल किंवा बाबांशी असेल, पृथ्वीराजचा, म्हणजे आमच्याकडे ते कम्युनिकेशन अशा अर्थाने होतं की ते आमच्या फीडबॅकबद्दल खूप उत्सुक होते. ओके. त्यांना लोकांची नस कळायला तो फीडबॅक गरजेचा होता. म्हणजे मला आठवतं की काही याच्यानंतर आम्हाला प्रत्येक नेत्याचे फोन आले की तुमची सभा फार जोरदार झाली असं आम्हाला कळलं, तर तुम्हाला काय वाटतं, कोणते मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती आम्ही त्यांची चर्चा केली. आम्ही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षालाही सांगितलं, पहिला फीडबॅक आम्ही त्यांना दिला ऑगस्टमध्ये, जवळपास मागच्या वर्षी, की या सगळ्यांमध्ये मोदींना जर हरवणारा कोणता पहिला वर्ग आहे तर तो शेतकरी वर्ग आहे. अच्छा. हा फीडबॅक आम्ही त्यांना, कारण आम्हाला ते 24 ग्रामीण भागातल्या सभांमधून दिसत होतं की लोक असे खवळलेले की मी कधी एकदा येतो, कधी यांना पाडतो, असं लोकांना झालं. हा फीडबॅक आम्ही विरोधी पक्षांना दिला की तुम्हाला हा पहिला. पण यावेळी तुम्हाला ते महाराष्ट्रामध्ये मतपेटीमध्ये पण चित्र दिसलं असं वाटतं. भाजपचं एक नॅरेटिव्ह असं पण असतं की अनेकदा असंतोष व्यक्त करतात लोक, नाराजी व्यक्त करतात, पण मतपेटीपर्यंत बरेच विचार परत नंतर बदलतात. आता तुम्हाला सांगतो गंमत, म्हणजे आता पुन्हा याच्यात आत्मस्तुती होईल, ती काही करायची नाही आपल्याला, पण काही भाषणं आमची नागपूर किंवा इतर ठिकाणी जी चांगल्या याच्यात झाली होती, ती गावागावात लोकांनी व्हिडिओ लावून ऐकवली आहेत लोकांना, आणि ते राजकीय कार्यकर्ते नव्हते. मला आधी वाटलं की माझ्या गावातून मला फोन आला की असं असं ते डिस्प्ले, म्हणलं कोण आहेत ते, तर नाही म्हणजे ते शिक्षक आहेत खाजगी संस्थेतले. तर हे जे झालं की लोकांनी ते पसरवलं, जे काही आपण काहीच केलं नाही, तो जगन्नाथाचा रथ होता, तो लोकांनी ओढला, अशी माझी आत्ताही भावना आहे. आपण काहीच केलं नाही, पण हे जे होतं की राजकीय पक्षाचं जे कम्युनिकेशन तुम्ही म्हणता, तो महाविकास आघाडीबरोबर नक्की होतं. आमचं प्रकाश आंबेडकरांशी पण संवाद होता, आमचा सगळ्यांशी संवाद होता, आणि आम्ही हाही प्रयत्न केला की यांच्या विरुद्ध फक्त एकाच एक उमेदवार. ओके. आणि हे आम्ही विरोधी पक्षालाही सांगितलं होतं मागच्या वर्षी की कमीत कमी 300 जागा पाहिजेत, जिथे यांची 1:1 फाईट आहे, तर तुम्ही जिंकता. निर्भय बनव आता म्हणजे 75 सभा पूर्ण झाल्या लोकसभेला, पुढं काय आता असणार आहे निर्भय बनवचं? विधानसभेला काय? लोकांची खूपच मागणी आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही निर्भय बनवचं काम सुरू ठेवलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने आम्ही आता विचार करतो आहे की सगळ्या विधानसभा मतदारसंघात आपण लोकांमध्ये ही लोकशाहीची भूमिका मांडू शकतो का. आता हे जे पर्यायी राजकारण आहे ना, ते लोकांना पसंतीस उतरलेलं आहे असं दिसते की लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं म्हणजेच महत्त्वाचं आहे असं नाही. निवडणुकीत उभं न राहता एक राजकारण आपलं असू शकते, नागरिक म्हणून आपली भूमिका असू शकते, हे लोकांना खूप जास्त मोठ्या प्रमाणात पटल्यामुळे ते सतत आग्रह करतात की तुमचा प्लॅन आधी ठरवा. आता आम्ही तसं नियोजन करण्याचा प्रयत्न करतो आहे. राजकीय पक्षसुद्धा आम्हाला आग्रह करतात की तुम्ही असं करा, कारण की त्यांना फायदा होणारा दिसत असेल, पण लोकांसोबत काम आम्हाला करायचं आहे, एवढं नक्की आहे. आता त्याची दिशा कशी असेल, त्याचं नियोजन कसं करायचं याचं आम्ही ठरवतो आहे की काय पद्धतीने करावं लागेल, कारण की हा प्रवास करणं खूप जास्त त्रासदायक आहे, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या थकवणार आहे. आमचं काम स्वतःचं सोडून हे करणं
कामावर परिणाम करणार आहे. त्यामुळे एक व्यावसायिकसुद्धा ड्रॉबॅक याच्यामध्ये काही एलिमेंट आहेत. आणि म्हणून आम्हाला वाटतं की हे सगळं सांभाळून आपण करायचं कसं. आणि म्हणून ते विनोबा भावे म्हणायचे ना की भारताला संपूर्ण वेळ कार्यकर्त्यांची काही गरज नाही आहे, अर्धवेळ कार्यकर्ते पाहिजे. पण अर्धवेळ कार्यकर्ता होणं म्हणजे किती कठीण आहे हे आम्हाला या वर्षभरात जाणवलं की साधारणतः आता 75 सभांचा हिशोब काढला तर 400 ते 500 किलोमीटर दररोजचा प्रवास आम्ही केलेला. कधी झोपलो नाही, कधी बसनी प्रवास केला, कधी कारनी प्रवास केला, कधी ट्रेननी प्रवास केला. आणि या सगळ्या प्रवासादरम्यान पण खूप लोकांचे अनुभव खूप आम्हाला चांगले आले. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र फिरणं एक खूप सुसंस्कृत होण्याची पायरी आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना भेटलं पाहिजे अनेकांनी. आणि आम्ही विधानसभेच्या वेळेस नक्कीच काहीतरी एक भूमिका ठरवू, कारण की 288 मतदारसंघ फिरणं शक्य आहे का, की एकाच ठिकाणी काहीतरी सभा घ्यायच्या, त्याचं काहीतरी नियोजन करावं लागेल. मध्यंतरी तुमची एक पोस्ट आली होती की 4 जून नंतर तुम्ही थोडेसे रिटायर होताय असं सार्वजनिक जीवनातनं वगैरे. काय नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण होतं? तो काय म्हणजे उद्वेग होता की काही म्हणजे की आता बास झाला असं वगैरे? नाही, उद्वेग नव्हता, तो खरा आत्मविश्वास होता. ओके. मला असं दिसलं की महाराष्ट्रामध्ये 35 ते 38 जागा महाविकासाकडच्या आता येणार आहेत. आणि म्हणून मला अचानक वाटलं की मग आता आपलं काम संपलं. आणि एकदा का लोकसभेला मोदी हारले तर विधानसभेला मग फार अवघड नाही भारतीय जनता पक्षाला हरवलं. त्यामुळे म्हणलं आपली जर भूमिका संपली तर मग आपण त्याच्यात थांबायचं का. त्याला 2-3 कारणं होती. एक तर काय माहिती का, सिन्नरला जो हल्ला झाला त्यानंतर माझा परिवार खूपच हादरला होता आणि त्यानंतर पुण्यातलाही झाला. पण त्यानंतर काउंटर सभा पण चांगली झाली, काउंटर म्हणजे सभा लोकांनीच त्याला हे केलं. अगदी बरोबर आहे. पण परिवार म्हणून विचार करताना ते नेहमी वेगळ्याच बाजूचा विचार करत असतात, ते ह्या गोष्टीचा विचार करत नसतात. दुसरं, माझ्या मुली पण मोठ्या झाल्या आणि त्या परदेशात जायची वेळ आली, मी त्यांना वेळ नाही दिला, हे पण एक कॉम्प्लेक्स हा त्यामध्ये होता. आणि तिसरं आसिफ म्हणलं ते फार बरोबर आहे, आमच्या व्यवसाय दोघांचे खूप मोठा परिणाम झाला याचा. कारण आम्ही 7-7 दिवस बाहेरच, म्हणजे आठवडाभर ऑफिसलाच नाही अशी परिस्थिती होती. आणि तोही परिणाम झाला. मग तुमच्याकडच्या लोकांना, काम करणाऱ्या लोकांना पण थोडं वाटतं की अरे काय चाललंय वगैरे, आणि ते पण थोडंसं, त्यामुळे ते स्थिरतावर करणं असं माझं होतं. पण नंतर मला उद्धव साहेबांपासून खूप जणांचे फोन आले. आणि आसिम, मला वाटत नाही की तो मला काही रिटायर होऊ दिलं, हे काही मला वाटलं नाही. पण आम्ही असं म्हणलं की आता ही जी हे होईल, म्हणजे निवडणुका संपतील त्याच्यानंतर निर्भय बनूच्या सगळ्या लोकांची आपण बैठक घेऊ. आणि आपल्याला हा जर कॉन्फिडन्स सगळ्यांनाच आहेच तसा, तर पुढे जाऊ शकेल का. तर मला सिन्सिअरली माझी इच्छा आहे की मी निवृत्त व्हावं, पण तो निर्णय आम्ही सगळ्यांचा मिळूनचा निर्णय असेल. तुमच्या मतदानाचा नेमका काय घोळ झालेला? तर मतदार यादीत नाव नव्हतं तुमचं? माझा आणि बायकोचा क्रमांक 900च्या पुढे काहीतरी होता आणि ती यादी 896 का काय टर्मिनेट झाली होती. मला असं वाटत नाही, मी त्याच्यात काही सरकारवर आरोप केला नाही, निवडणूक आयोगावर केला नाही, पण निवडणूक आयोगाचा भोंगळपणा एवढंच त्याचं कारण आहे. मी जेव्हा आधी चेक केलं 1 वर्षापूर्वी माझं नाव होतं मतदार यादीत. मग आता पुन्हा काय करेल, मी पुन्हा 8 दिवस आधी चेक करेन. मी तेव्हा चेक केल्यावर ते नव्हतं. तुम्ही कधी केलं होतं? मी 8 दिवस आधी चेक केलं होतं. आणि त्यानंतर मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फोन केला, ते पण माझ्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की नाही आहे. पण एक शक्यता अशी आपल्या एका पत्रकार मित्रांनी सांगितली की इथे बरेच घोळ झालेत आणि ऑनलाईन ज्या याद्या आहेत त्यापेक्षा काही इकडे याद्या वेगळ्या आल्यात छापण्यात, छपाईचा काही झाला असेल त्यात. म्हणून आय वॉज होपिंग की ते असेल म्हणून, कारण एवढी वर्ष मी तिथंच मतदान करतो, 20 वर्ष, तर तिथं का नसेल यादीत. मग मी तिथं गेलो प्रत्यक्ष, तिथं त्यावेळेला ती यादीच तिथं अलीकडेच संपलेली दिसली. मी परत आलो. मला असं वाटतं की हे खूप लोकांच्या बाबतीत झालं आहे आणि निवडणूक आयोगाने, आता मी माझं नवीन रजिस्ट्रेशन पण काल करून घेतलं परत, कारण त्याला काही पर्यायच राहिला नव्हता. ते म्हणले फॉर्म 6 भरून तुम्हाला नवं रजिस्ट्रेशन, तेही मग काल केलं. पण मला म्हणजे एक मला नक्की वाटतं की लोकांनी यावर्षी निवडणूक ही लोकांनी हातात घेतली आणि ही लोकांनी हातात घ्यावी याचं प्रमोशन करण्यात आम्ही यशस्वी झालो. आमचा पहिल्या दिवसापासूनचा नॅरेटिव्ह होता की ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी नाही आहे, ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी निवडणूक आहे. आणि मला खूप आनंद होतो की तो नॅरेटिव्ह राष्ट्रीय पातळीवर पण पोहोचला. राष्ट्रीय स्तरावर पण बरेच नेते आता हे म्हणायला लागले की ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक आहे. ज्या पद्धतीचा प्रचार या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींनी केलेला आहे, विधानं म्हणजे अगदी मुघल, मटण, मुस्लिम, मंगळसूत्र, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. हा सगळा प्रचार बघितल्यानंतर आणि महाराष्ट्रातला एकूण सगळा हे बघितल्यानंतर काय वाटतं नेमकं आता काय होणार? बेताल वक्तव्यांमुळे मोदींना खूपच मोठा ड्रॉबॅक सहन करावा लागणार आहे भाजपला. म्हणजे आम्ही काही भाजपच्या नेत्यांना ऐकलं प्रत्यक्ष सांगताना आम्हाला की आम्हाला मोदी प्रचारासाठी आले नाही तर चालतील, इतक्या पातळीपर्यंत मोदींनी स्वतःच्या भाषणांचा दर्जा खालावलेला आहे.
आणि त्यामुळे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहेच की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने बोलणं. आणि हे सुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रस्थापित करू शकलो की जेव्हा आपण पंतप्रधानांच्या कामाचं विश्लेषण करतो याचा अर्थ आपण त्यांच्या पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा करत नाही, तर पंतप्रधान पदावर बसून त्यांनी अप्रतिष्ठा पदाची केलेली आहे, आपल्या पंतप्रधान पदाचा त्यांनी अपमान केलेला आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कायदेविषयक प्रबोधन पण सातत्याने आम्ही केलं की सत्ता संघर्षाची केस असेल त्याच्यामधले सगळे धागेदोरे असतील आणि कशा पद्धतीने हे सगळे लोक गव्हर्नरचा गैरवापर, विधानसभा अध्यक्षांचा गैरवापर यांनी केलेला आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचवल्या. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा लोकांना प्रश्न पडतो लोकशाही विरोधी आहे म्हणजे काय आहे, मग आम्ही ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते कळलं की लोकशाही विरोधी असणं म्हणजे हे आहे की 150 जणांना संसदेतून निलंबित करायचं आणि आपल्याला वाटेल तसे कायदे करायचे, हे लोकशाही विरोधी आहे. कारण की संसदीय प्रणाली आहे, लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, त्यांनी मिळून सगळं शासन चालवलं पाहिजे, कायदे तयार केले पाहिजे. तसं मोदी करत नाहीत, त्याला हुकुमशाही म्हणतात, हे लोकांना समजायला लागलं. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातलं चित्र अत्यंत स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आम्हाला नक्की हे वाटते की 48 पैकी 38 जागा या महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार आणि बाकी सगळ्यांना मिळणार आहेत आणि हे 10 जागांपर्यंत सीमित होतील. आणि महाराष्ट्रातली लाट कोणाविरुद्ध आहे असं म्हटलं तर महाराष्ट्रातली लाट ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्धची आहे. अच्छा. कारण की ती काही फक्त मोदींविरुद्धची नाही, त्या देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने कामकाज इथे केलं, संकटमोचक म्हणून कोणाला तरी आणायचं, संकटमोचक कोणाचे तर पक्षाचे. लोकशाहीसाठी संकटमोचक कोण आहे तुमच्याजवळ? केवळ प्रत्येक वेळेस पक्षाबद्दलच बोलत राहायचं, पक्षीय भाषणच करायचे, लोकांच्या दृष्टिकोनातून बोलायचंच नाही, उखाळ्या पाखाळ्या काढायच्या, दुसऱ्यांना अत्यंत घालून पाडून बोलायचं आणि मग बदल्याच्या भावनेने यंत्रणांचा वापर करायचा. हा जो देवेंद्र फडणवीसांनी प्रयोग केला ना, महाराष्ट्रातल्या लोकांना तो आवडलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली लाट ही देवेंद्र फडणवीसांविरुद्धची लाट आहे. ओके. हे महाराष्ट्रात जेव्हा 38 जागा येतील तेव्हा त्याचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना आहे. 38 कशाच्या आधारावरती, म्हणजे काय तुम्हाला खरंच असं जाणवतंय? एकतर अत्यंत एकीने यांनी जागा वाटप केलं असं साधारणतः दिसते, 1-2 जागा सोडल्या तर. आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने ते उमेदवार त्यांनी ठरवल्यामुळे ते निवडून येतील. लोकांच्या मनातला राग जो आहे, नंतर यांनी जे सत्तांतर घडून आणलं इथे एकनाथ शिंदेंना घेऊन, त्याच्याबद्दल लोकांना अगदी खात्री पटलेली आहे की हे सगळेजण अपात्र असलेले लोक आहेत आणि त्यांना त्यामुळे ते लोकशाहीतून हद्दपार करायचं आता या मतदानाच्या माध्यमातून असं लोकांनी ठरवलं आहे. म्हणून मी म्हणालो की जशी देशभर नरेंद्र मोदी विरुद्धची लाट आहे, इथे डबल लाट आहे. नरेंद्र मोदींविरुद्धची पण लाट आहे आणि देवेंद्र फडणवीसांविरुद्धची लाट आहे. तुम्हाला त्याच्यात प्रश्न ॲड करायला पाहिजे. आम्ही जेव्हा पाहिलं ना, आम्हाला नागपूरमध्ये म्हणजे विदर्भामध्ये आम्हाला स्पष्टपणे काँग्रेसची लाट दिसली. बरं. म्हणजे मोदींची सुप्त लाट वगैरे म्हणायचं ना, काँग्रेसची सरळ लाट होती. आणि असीमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने या राज्याचं राजकारण नेलं की यशवंतराव चव्हाणांपासून आलेल्या परंपरा मोडून अनिल देशमुख केस, फार आता अनिल देशमुख स्वतःच बोललेत, संजय राऊतांची केस बघा, तर ते या महाराष्ट्रातल्या लोकांना पसंत नाही आहे. सुडाचं राजकारण महाराष्ट्राला सहनच होत नाही, हा एक मुद्दा. पण आम्हाला काँग्रेसची स्पष्ट लाट विदर्भात दिसली. आम्हाला हे दिसलं की मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आहे. रत्नागिरी आणि आम्ही जेव्हा आम्ही केवळ एका रत्नागिरीमध्ये 5 सभा घेतल्या, नारायण राणेच्या मतदारसंघात 5 सभा घेतल्या. अभूतपूर्व दृश्य होतं की सगळ्यात आघाडीवर दलित आणि मुस्लिम समाजाचे लोक होते शिवसेनेच्या प्रचारात. हे फार अद्भुत होतं. आणि जो सोशल बेस बदलताना दिसतो म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठा पूर्णपणे भाजपच्या विरोधात. ओके. आणि मराठा, दलित, मुस्लिम हे तिथलं इक्वेशन झालं. ह्याच्यामध्ये विदर्भात हा नव्हता, कुणबी हा तिकडे जास्त कुणबी असल्यामुळे तो मुद्दा नव्हता, मराठा कुणबी हा काही नव्हता. पण विदर्भामध्ये राहुल गांधींची जी यात्रा झाली होती त्यांनी एक सर्टन वातावरण तयार झालं होतं. आणि त्या बेल्टमध्ये खास करून अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर या बेल्टमध्ये काँग्रेसची लाट आम्हाला दिसली. अच्छा. ही त्या सभांच्या वेळेला आम्हाला दिसली की अरे काँग्रेसची लाट इथे दिसते म्हणून. विदर्भामध्ये मी सांगितलं, मराठवाड्यात जरांगे पाटलांचा मुद्दा महत्त्वाचा होता, त्यामुळे मराठा समाज खूप भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. कोकणमध्ये उद्धव ठाकरे अनडिस्प्युटेड लीडर आहेत आजचे कोकणमधले. कोकणमध्ये जो कोणी आम्हाला भेटला तो उद्धव ठाकरेंच्या बद्दल चांगलंच भेटणार. मुस्लिम समुदायाचं जे प्रचंड मोठं मत शिवसेनेला मिळणार आहे ते खूप क्रांतिकारक आहे असं वाटलं. आणि मुंबईमध्ये आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो अगदी. पण मुंबईमध्ये आम्हाला दिसलं की मुंबईमधला लढा हा मराठी विरुद्ध गुजराती असा आहे. असं लढा आम्हाला मान्य नाही. आम्ही असं म्हणतो भारतातले सगळे प्रांत आहे की त्यांना आमची भूमिका जय जगतची आहे, विनोबाची.
पण मुंबईमध्ये हे वातावरण होतं आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा म्हणजे अस्मितेचा मुद्दा झाला उद्धव ठाकरे निवडून येणं, तसाच तो मुंबईच्या मुस्लिम आणि दलित समाजाचा झाला. हे आश्चर्यकारक आहे. म्हणजे आम्ही कधी दलित मुस्लिम फॅक्टर हा शिवसेनेतला, पण ते उद्धव ठाकरेंचं झालं. आणि पश्चिम महाराष्ट्रात ॲट द सेम टाइम मी तुम्हाला सांगतो, आम्हाला शरद पवार यांचीच लाट दिसली. सातारा असो, नंतर शिरूर असो, बारामती असो, माढा असो, ही सगळीकडे आत्ता या क्षणी पवार लाट आहे. त्याचं कारण की अजितदादांनी जे केलं लोकांना आवडले नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा पक्ष सुनामी करणार आहे. त्यांच्या किती जागा पडतील एवढ्याचीच आम्ही चर्चा करतो. निवडून येणार कोणी माहिती आहे. मला माझं असं प्रेडिक्शन आहे की कमीत कमी 8 खासदार राष्ट्रवादी आणील निवडून, 10 पैकी. आणि राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा खूप चांगला असेल. शिवसेनेच्या खालोखाल त्यांचा स्ट्राईक रेट असेल. काँग्रेसच्या ज्या जागा येणार आहेत त्या विदर्भातून येणार आहेत. मराठवाड्यात काँग्रेस धक्कादायक निकाल लागणार आहे तो म्हणजे नांदेडचा लागणार आहे आणि दानवेंचा लागणार आहे. दानवेंचा निकाल, कारण जालना हे ते म्हणजे मोदी लाटेच्या आधीपासून निवडून येतात, पण यावेळी त्यांना निकाल धक्कादायक असेल 100%. आणि अनेक धक्कादायक निकाल महाराष्ट्रात येतील, आपल्याला ते वाटतील, पण ओव्हरऑल चित्र हे होतं. आम्हाला खानदेशमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे ते रावेरची सीट आणि जळगावची शिवसेनेची, तिथे पण आम्हाला खूप लोकांचा रिस्पॉन्स. महाविकास आघाडीला पाठिंबा तुम्ही जाहीर केलाय, तो पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा आहे की त्याच्या बदल्यात काही विधान परिषद, राज्यसभा? फार महत्वाचा मुद्दा आहे. आता मी सांगतोच आता ओपनली की आत्ता जो पाठिंबा लोकसभेला दिला होता हा बिनशर्त सक्रिय पाठिंबा होता. बिनशर्त सक्रिय, नुसते बिनशर्त पाठिंबे पण आपण पाहिले, पण ते सक्रिय नव्हते, एखाद 2 सभा. आताचा जो पाठिंबा सशर्त सक्रिय असणार आहे विधानसभेचा. आता या शर्ती काय आहेत तर पाणी, शेती, पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य याचा आपण लोकांचा अजेंडा तयार करणार, पीपल्स अजेंडा. सार्वजनिक आरोग्याची जी वाट लागली आहे, आम्हाला चांगले दवाखाने पाहिजेत आमच्या गावात, सरकारी दवाखाने. आम्हाला चांगल्या शाळा पाहिजेत, शाळा बंद करायच्या नाहीत, सरकारी शाळा चांगल्या. हा आपला एक अजेंडा घेऊन आम्ही लवकरच लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना भेटणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत की हा लोकांचा अजेंडा आहे आणि आम्हाला हेच पाहिजे. आम्हाला तुमच्याकडून काय पाहिजे तर आम्हाला हे पाहिजे. तर तुम्ही याच्यावर एकमत करा. तुम्ही आत्ताच आम्हाला सांगा की हे प्रॅक्टिकल नाही, आम्ही त्याच्यावर विचार करू. आम्ही काय असं हे दरा नाही तर असं काही नाही आहे. आपण चर्चा करू, सगळे एकत्र बसू, धोरण, आणि राज्यामध्ये आपण वेगळे लोक आणू. आमची अशी कल्पना आहे, आम्ही परवाच बोललो की जशी तिकडे नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल होती तशी स्टेट ॲडव्हायझरी काउन्सिल असली पाहिजे. उद्या जर का तुम्हाला आरोग्याचं धोरण ठरवायचं आहे तर तुमच्याकडे अभय बंगांसारखे लोक आहेत, तुम्हाला प्रकाश आमटेंसारखे लोक आहेत. या लोकांचा तुम्ही काहीच वापर करत नाही राज्यात. तर ही स्टेट ॲडव्हायझरी काउन्सिल, पुन्हा आता लोकांना प्रश्न आला की त्याच्यात आमच्यासाठी का? ती आमच्यासाठी नाही, ती आमच्यासाठी नाही. त्या विभागातले तज्ञ त्यांची कन्सल्टिंग कमिटी असावी. जसं आमचं असं निरीक्षण आमचं असं झालं एक आहे, सगळ्यांचंच आहे, आमचंच काय, UPA 1 मध्ये खूप चांगला कारभार चालला. त्याचं कारण काँग्रेसवर कम्युनिस्टांचा दबाव होता, हे एक कारण. आणि दुसरं ही नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल माधवराव गाडगिळांसारखे लोक होते आणि ते ॲडव्हायझरी, तशा पद्धतीचं काम आम्ही शॅडो कॅबिनेट सारखं पण नाही आहे, म्हणजे असं काही शॅडो कॅबिनेट वगैरे नाही, पण लोकांच्या सहभागातून प्रशासन चाललं पाहिजे ही संविधानाचीच संकल्पना आहे. म्हणजे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल इंटेंट असं म्हणतो. संविधानाचा उद्देशच आहे की लोकांच्या सहभागातून हे चाललं पाहिजे. त्यामुळे राज्य पातळीवरचे तर काही कायदे बदलणं आवश्यकच झालेलं आहे. म्हणजे दारूबद्दलचं धोरण असेल किंवा गेमिंगबद्दलचं, जे ऑनलाईन गेमिंग आहे त्याच्याबद्दलचं धोरण असेल, ते राज्य सरकारच्या पातळीवर बदललं जाऊ शकते. तर असे नुसते काही कायदे बदल करून राज्याच्या पातळीवर खूप मोठी परिवर्तनाची क्रांती घडून आणली जाऊ शकते की लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे घटक आहेत. ते घटक आपण काय म्हणतो त्याला, आपण सकारात्मक पद्धतीने आपण दूर करू शकतो आणि प्रशासन व्यवस्था चांगली करू शकतो. त्यामुळे तशा प्रकारचं काही जे धोरण विश्वंभरनी सांगितलं तर ते करण्याची आमची मानसिकता जास्त आहे. आणि त्याच्यासाठी मग आता अनायसे या निर्भय बनोच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमचा संपर्क थेट आहे, शरद पवार साहेबांसोबत आमचा थेट संपर्क आहे. आणि हे सगळे जाणते नेते आहेत. म्हणजे शरद पवार साहेबांना तर प्रशासनाची नस माहिती आहे आणि आता त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला आता लोकांसाठी जास्तीत जास्त केलं पाहिजे. कारण की स्वकीयांनी त्यांना जो धोका दिलेला आहे त्यातून आता त्यांना लक्षात आलं की त्यांचं जे सुरुवातीचं राजकारण होतं ते त्यांना ते आणायचं आहे. आणि उद्धव साहेबांनी पण जी काही शिवसेनेच्या सगळ्या कार्यपद्धतीत बदल घडून आणलेला आहे तो लोकांना इतका भावला आहे की प्रबोधनकारांची आधुनिक विचारांची एक काय क्रांतिकारी परंपरा
जी खूपच पुरोगामी अशी आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमकपणा कायम ठेवून जे समाजासाठी करता येईल ते करायचं. जे त्यांनी म्हटलं होतं सुरुवातीला बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या विचारांवर आधारित म्हटलं होतं की 80% समाजकारण आणि बाकीचं राजकारण. तर तशी पद्धत आणण्यासाठी सुद्धा ही जी संकल्पना ही महत्त्वाची आहे की लोकांचा अजेंडा राहील आणि तो अजेंडा जे निवडून आलेले लोक आहेत ते राबवतील. शासन तुमचं, धोरण लोकांचं, अशा पद्धतीचं की शासन तुमचं पण धोरण मात्र लोकांचं. आणि ठराविक क्षेत्रातच आम्ही म्हणतो, आम्ही काय सगळं आम्हाला, पण आम्ही असे तज्ज्ञ गट पण आपण निर्भय बनकडून करणार आहोत तयार, आणि त्यांच्या रेकमेंडेशन्स आल्यानंतर आपण त्यात जाऊ. पण ही लोकशाहीची दीर्घ प्रक्रिया आहे. म्हणजे केवळ मोदी हारले समजा उद्या तर लगेच काम संपतं असं नाही. पुढे पण खूप काम आहे आणि ते लोकांनाच करावं लागणार, लोकांचा सहभाग. पण जर निकाल विपरीत आला काही, मोदी पंतप्रधान झाले तर तुम्ही लोकांना काय सांगणार आहात? तर मी निवृत्त नक्की होणार नाही, नंबर 1. मी पुन्हा मैदानात राहील. 4 जून नंतर साठीच आहे हे. मोदी जर पुन्हा निवडून आले तर मी निवृत्त होण्याचा विचारही करणार नाही. ओके. ही लढाई आम्ही चालू ठेवू आणि आम्ही लोकांना सतत सत्य सांगत राहू. आमच्या हातात तेवढंच आहे. तर हे होते असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी, ज्यांनी निर्भय बनो या संपूर्ण जे राजकीय अभियान होतं त्याच्या पाठीमागची भूमिका त्यांनी सांगितली. कशासाठी गरज वाटली, महाराष्ट्रात फिरताना त्यांना काय जाणवलं आणि पुढची दिशा नेमकी काय असणार आहे निर्भय बनोची, हे पण त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. आशा आहे की निर्भय बनोबद्दलचे जे काही तुमच्या मनातले प्रश्न होते त्याची उत्तरं या चर्चेतनं मिळाली असतील. काही शंका नसतील, जरी अजून काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये आवर्जून कळवा, त्याची पण आपण उत्तर द्यायचा नंतर प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.